नमस्कार मित्रांनो, मी खाऊबली. मित्रांनो, जोरात पाऊस पडत आहे आणि या पावसाळ्यात काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खायचं मन करत होतं. तर आपण आलो आहोत सानपाडा स्टेशन जवळ सेक्टर 30 ला. स्टेशन बघा 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. ओके. इथे मित्रांनो ऑथेंटिक कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मिळतो. म्हणजे विषय हाड आणि तांबडा पांढरा रस्सा अमर्यादित आहे. हवा तेवढा वरपू शकता तुम्ही. माझ्या बऱ्याच फॉलोअरने मला एक जागा रेकमेंड केली होती. तुम्ही बघू शकता मोठं हॉटेल नाहीये. छोटंसं खानावळ आहे. पण इथे जे मिळतं ना, ते तुम्हाला चांगल्या एसी हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही. ही गॅरंटी खाऊबलीची आहे. ज्वारीच्या भाकऱ्या, मस्त मटण आणि मटण की मसाले भात. इथला मसाले भात सुद्धा गावासारखा आहे. जर गावाकडची चव तुम्हाला चाखायची असेल, तर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्स्याला आवर्जून भेट द्या. आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि तिथली जे काय मिळतं तिकडे ते चाखणार आहोत. या. माझं नाव निलेश माने. मी इथे एक 3 वर्ष झाली येतोय. तांबडा पांढरा रस्सा सानपाडा स्टेशनच्या बाजूला हे हॉटेल आहे. मला ह्याची डिशेस खूप आवडतात. त्यांचं स्पेशली मटन सुक्का हे खूप स्पेसियस आहे आणि तांबडा पांढरा रस्सा खूप म्हणजे छान आहे. मी म्हणजे बाहेर जातो किंवा खातो, पण त्यांचा जो हे आहे ते खूप छान वाटतं मला. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपण त्यांच्या किचनमध्ये आलो आहोत. आपल्या ताई बघा एका साईडला चपाती मळतात आहे, एका साईडला ज्वारीची भाकरी थापली जाते. बघू शकता ताईच्या हाताला चव खूप जबरदस्त आहे. ते तुम्हाला सांगणारच आहोत आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आपण बघू शकता आपल्या टेबलावर वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आल्यात. त्यांची प्रसिद्ध मटण थाळी. मटण थाळीमध्ये बघा ज्वारीची भाकर, काळं मटण, किमा, तांबडा रस्सा आणि सर्वांचा आवडता पांढरा रस्सा, कांदा लिंबू ही यांची व्हेज थाळी आहे. एवढी उत्कृष्ट दिसत आहे ना मित्रांनो. बघा भरलं वांग, मटकी, वरण, दही, पापड, भाकर, कांदा, ठेचा, लोणचं, लिंबू. ही आहे यांची चिकन खरडा थाळी. झणझणीत चिकन खरडा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा करी. जर मगाशी मी मागच्या वेळी म्हटलं की हा यांचा चिकन रस्सा थाळी आहे. ही फक्त रविवारी मिळते. आणि ही आहे यांची कलेजी. बघू शकता मस्त तुपात बनवली आहे. आणि मला जे यांचं सर्वात जास्त आवडतं म्हणजे यांचा मसाले भात. अगदी घरगुती मसाले भात आहे मित्रांनो. आणि जसं की मी म्हटलं की इथे तांबडा पांढरा रस्सा अमर्यादित तुम्ही घेऊ शकता. कुठलाही चार्ज नाही आहे. मस्त जरा हुरका मारून बघूया. हा, जबरदस्त. सो मित्रांनो, आता या ठिकाणी आपण जी पारंपरिक पद्धत आहे, मस्त ज्वारीची भाकरी कुस केली आहे, त्याच्यावर तांबडा पांढरा रस्सा टाकलाय. सॉरी, तांबडा रस्सा टाकलाय. आपण जरा टेस्ट करून बघूया. लाजवाब. अतिशय उत्कृष्ट चव आहे. यांची कलेजी आपण बघूया टेस्ट करून इथली. जबरदस्त. मित्रांनो, जेव्हा थाळी समोर आली तेव्हा तर खरंच पाणी सुटलं होतं तोंडातून. जसं खातोय माझे अपेक्षा जास्त वाढलेत. जबरदस्त. आता बघा आपल्या समोर यांचा मसाले भात. इथली प्रथा आहे मसाला भात आणि मटन ड्राय. कॉम्बिनेशन डेडली आहे असं म्हणतात. बघू आपण चाखून. राईचा तेलकटपणा, मटनचे मसाले,
व्यवस्थित ब्लेंड झालेत आणि अतिशय छान लागत आहे. तर आवर्जून जर तुम्ही नवी मुंबईमध्ये आहात तर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्साला नक्की भेट द्या. सो मित्रांनो, आता आपण मस्त असं बैगन मसाला ट्राय करणार आहोत व्हेज थाळीमध्ये. हा, लाजवाब, जबरदस्त. वरण बघूया. जबरदस्त. मित्रांनो, कधी कधी व्हेज खाणं पण चांगलं आहे असं म्हणतात, पण खरं इकडचं व्हेज पण उत्कृष्ट आहे. तर जे कोणी माझे व्हेजिटेरियन मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांनी आवर्जून यांची व्हेज थाळी ट्राय करा. फक्त 170 रुपयामध्ये. आता आपण चिकन खरडा ठेचा थाळी ट्राय करणार आहोत. बघूया जरा. आधी मसाला ट्राय करूया वरचा. जसे आपली आई घरी ठेचा बनवते ना, तोच मसाला आहे. तर घरगुती जेवण जबरदस्त. सो मित्रांनो, आता हे सर्व जेवण मी मनसोक्त खाणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.